राजापेट पुलिस थाना क्षेत्र के गोपाल नगर इलाके में मंगलवार रात एक दिल दहला देने वाली वारदात में 23 वर्षीय युवक की निर्मम हत्या कर दी गई। इस मामले में मुख्य 4 आरोपी सहित कुल 7 लोगों को गिरफ्तार किया गया है। गिरफ्तार आरोपियों में 4 नाबालिग भी शामिल है। इस बारे में जानकारी पुलिस उपायुक्त गणेश शिंदे ने दी। पुलिस के अनुसार आरोपी राज आठवले मृतक देवांशु फरकाड़े की इंस्टाग्राम पोस्ट पर बार बार आपत्तिजनक टिप्पणियां कर रहा था, जिससे देवांशु आक्रोशित था। मंगलवार को देवांशु राज आठवले के घर जाकर उसे समझाने की कोशिश कर रहा था, लेकिन बातचीत झगड़े में बदल गई और राज आठवले समेत कुल 7 आरोपियों ने मिलकर देवांशु पर चाकू, लाठी डंडे और पत्थरों से हमला कर दिया। इस हमले में देवांशु की मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने सभी आरोपियों को गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया, जहां से उन्हें 10 मई तक पुलिस कस्टडी में भेजा गया है। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल 8:30-9 च्या सुमारास रात्र देवांशु फरकाड़े या तरुणाचा खून करून मृत्यू झाला। या मृत्यूमध्ये देवांशु फरकाड़े याला एक दुसऱ्या राज आठवले याच्याशी संबंधित एक मुलगा तो इंस्टाग्राम वरून चिडवत होता। या प्रकरणावरून देवांशु फरकाड़े हा जो आहे तो त्याच्या घरी गेला होता की असं चिडवू नको, त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला होता। या वादातून राज आठवले वय वर्ष 20, हर्षल जाधव वय 18, ओम खडसे आणि हर्षल पावडे दोघेही 18 वर्ष वय, राहणारे हे मायानगर, आदर्शनगर, हिरा कॉलनी याच परिसरातील आहेत। यांनी आणि यांच्याबरोबर 4 विधी संघर्ष बालकांनी या देवांशु फरकाड़ेला चाकू आणि दगडाने, लाठ्याकाट्याने, हाताबुक्काने मारून त्याचा खून केलेला आहे। या प्रकरणी 4ही जे आरोपी आहेत यांना राजापेठ पोलीस ठाण्याने अटक केलेली आहे आणि त्यांना 10 तारखेपर्यंत 3 आरोपी त्यांना पीसीआर मिळालेला आहे। एका आरोपीचा पीसीआर मिळणे अजून बाकी आहे। त्याचबरोबर या प्रकरणी इतर ज्युवेनाईल जे आहेत त्यांच्यावर योग्य ती ज्युवेनाईल जस्टिस बोर्डच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। आणि सदर ठिकाणी जे काही आढळून आलेले आहेत गुन्ह्यात वापरलेली हत्यार, चाकू इत्यादी ते राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत। या प्रकरणी आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक कुलट, त्याचबरोबर PSI हिवरे, रवी लिखितकर, मनीष करपे आणि सर्व DBचे पथक आणि त्यांची टीम त्यांनी या सर्वांनी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने या गुन्ह्याचा तपास करून 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि सर्व संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेऊन पुढील तपास राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।